नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजना अतिशय जबरदस्त माहिती, महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आलेली आहे. पाहू शकता बघा, 29 ऑक्टोबरची जबरदस्त माहिती. महिलांना मोठा धक्का. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्वात मोठा धक्का या ठिकाणी देण्यात आला आहे, तो म्हणजे महिलांना मोठा धक्का आहे. बघा आता काय महत्त्वाची माहिती आहे, काय मोठा धक्का महिलांसाठी असणार आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा. सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचाच आहे, कारण तुम्हाला बघा एकदम महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. सर्वांना आता शेवटची मुदत जी ती देण्यात आली आहे. कशासाठी शेवटची मुदत आहे, काय महत्त्वाची माहिती आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. जर तुम्ही व्हिडिओ अपूर्ण पाहिला तर तुम्हाला माहिती समजणार नाही, आणि माहिती समजली नाही तर तुम्हाला त्याचं नुकसान होणारच आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याच्यानंतर पुढे पाहू शकता बघा, नवीन सूचना दिलेल्या आहेत. ई-KYC पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. तुम्हाला ई-KYC जी ती पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे, आणि ही जी ई-KYC आहे ती तुम्हाला करायची आहे. आता कधीपर्यंत करायची आहे, काय महत्त्वाची माहिती आहे, संपूर्ण माहिती समजणार आहे. ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार आहे त्याच्याविषयीची पण महत्त्वाची माहिती समजणार आहे. थोडक्यात काय तर आज रोजी आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सगळं काही तुम्हाला अतिशय गावरानी व सोप्या भाषेत सगळं काही समजून सांगतो. त्याच्या अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे, सर्व लाडक्या बहिणींनो पटापट व्हिडिओला एक लाईक करून टाका. पटापट लाईक करून टाका बरं, सर्वांनी एक लाईक करून टाका. आणि बघा खाली एक हाईप नावाचं बटन असेल, ते हाईप पण प्रेस करा, म्हणजे जेणेकरून हा जो काय व्हिडिओ तो जास्तीत जास्त महिलांपर्यंत गेला पाहिजे. शेवटची संधी आहे महिलांनो, तुम्हाला तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे लाडक्या बहिणींनो, त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत गेलाच पाहिजे. सर्वात अगोदर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, पटापट लाईक करून टाका, एक लाईक करून टाका. आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय जबरदस्त माहिती आपण पाहणार आहोत, महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळं सर्वांनी व्हिडिओ जो तो जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आज रोजी चाललेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजना ई-KYC अतिशय महत्त्वाची माहिती आहे. लाडकी बहीण योजना ई-KYCच्या संदर्भात बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली आहे. बघा, महाराष्ट्रातील जेवढ्या काही महिला भगिनी आहेत, लाडक्या बहिणी आहेत, ज्यांचं वय 21 ते 65 आहे, 21 ते 65 वर्ष आहे, अशा महिलांसाठी लाडकी बहीण योजना सरकारने सुरू केलेली आहे. बरोबर आहे. या योजनेमध्ये तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपयांचा लाभ मिळतो. 21 ते 65 वय ज्यांचं होतं त्या महिलांनी अर्ज केलेले आहेत. अशा महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचा लाभ या ठिकाणी सरकार देत असतं. दर महिन्याला 1500 रुपयांचा लाभ सरकार देत असतं. बरोबर आहे. 1500 रुपयांचा हप्ता जो आहे तो त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो. सर्व लाडक्या पात्र बहिणींच्या, जेवढ्या काही पात्र लाडक्या बहिणी आहेत तेवढ्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपयांचा हप्ता जो आहे तो पाठवला जातो. आता महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात तुम्ही गेलात, कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्ही गेलात, तरी देखील तुम्हाला 1500 रुपयांचा लाभ मिळालेल्या लाडक्या बहिणी बहुतेक आपल्याला पाहायला मिळतील. कुठल्याही लाडक्या बहिणींना तुम्ही विचारलं तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात का, तर तुम्हाला त्याचं उत्तर होच मिळणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही लाडकी बहीण योजना जी आहे ती फेमस आहे, लोकप्रिय झालेली आहे. बघा, अतिशय सोप्या व गावरानी भाषेत आपण त्याला फेमस म्हणू शकतो. बघा, अतिशय महत्त्वाची योजना आहे आणि फेमस झालेल्या लाडकी बहीण योजना अतिशय फेमस आहे. जास्त करून आपण जर पाहिलं तर लाडकी बहीण योजनेमध्येच लाभार्थी आपल्याला पाहायला मिळतात. इतर योजनांपेक्षा लाडकी बहीण योजनेमध्ये जास्त करून लाभार्थी महिलांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळतो. आता बघा, यामध्ये पुढे महत्त्वाची माहिती आहे. आतापर्यंत मागील काही महिन्यांचे पैसे जे आहेत ते लाभार्थी महिलांना मिळाले आहेत. आतापर्यंत काही मागील जे पैसे होते ते तुम्हाला मिळालेत, म्हणजे एकूण 15 हप्ते तुम्हाला आतापर्यंत मिळालेले आहेत. 16वा हप्ता हा ऑक्टोबरचा हप्ता असणार आहे, तो पण तुम्हाला आता वाटप होणारच आहे. त्याची पण माहिती आपण पुढे पाहणार आहोत. बघा, आतापर्यंत मागील काही महिन्यांचे पैसे लाभार्थी महिलांना मिळालेले आहेत. आता लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. बघा, राज्य सरकारने आता लाडकी बहीण योजनेसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता लाभार्थी महिलांना ई-KYC, बघा, ई-KYC अनिवार्य करण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजनाचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, जर तुम्हाला पैसे हवे असतील, एकदम सोप्या व गावरानी भाषेत जर तुम्हाला पैसे हवे आहेत, पैसे पाहिजेत, तर तुम्हाला ई-KYC करावी लागणार आहे. ठीक आहे. आता ही ई-KYC कोणाला करायची? ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच ई-KYC करायची आहे.
आता ही ई-के-वाय-सी मागे बंद करण्यात आली होती, तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. पुन्हा एकदा याची अपडेट आलेली आहे आणि ई-के-वाय-सी तुम्हाला सुरू केलेली आहे. ई-के-वाय-सी सुरू झालेली असताना पण एक महत्त्वाची अपडेट म्हणजे अशी की तुम्हाला त्याची शेवटची जी तारीख आहे ती पण देण्यात आलेली आहे. आता ही तारीख कुठली आहे, कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला ई-के-वाय-सी करायचं आहे, त्याच्यामुळेच तुम्हाला सांगतोय मी, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहाल तर तुमचा फायदा आहे, तुम्हाला पैसे सुरू राहतील. जर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला नाही तर तुम्हाला माहिती मिळणार नाही. आता ही माहिती सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळते. नेहमीच सांगितलेले, तुम्हाला कुठेही चेक करू शकता. सर्वात अगोदर माहिती प्रवीण अहिरे एकमेव असं चॅनल आहे, ज्या चॅनलवर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती मिळत असते. तर बघा, ई-के-वाय-सी तुम्हाला अनिवार्य करण्यात आलेली आहे. योजनेतील सर्व लाभार्थी महिलांना ई-के-वाय-सी जी आहे ती पूर्ण करावी लागणारच आहे. जेवढ्या महिला पात्र आहेत तेवढ्या महिलांना ई-के-वाय-सी करावी लागणार आहे, तरच तुम्हाला पुढचे पैसे जे आहेत ते पुढचे हप्ते तुम्हाला मिळतील. जर तुम्ही ई-के-वाय-सी केली नाही तर तुमचा हप्ता म्हणजे तुमचे पैसे, गावरानी भाषेत तुमचे जे पैसे ते बंद होतील. ठीक आहे. आता महिला व बालविकास विभागाकडून त्या संदर्भातील पोर्टल विकसित करण्यात आलेलं आहे. बघा, ई-के-वाय-सी करण्यासाठी पोर्टल पण आहे. माझी लाडकी बहीण योजनेचं पोर्टल आहे, त्याच्यावरच तुम्हाला जायचं आहे. या पोर्टलवर ई-के-वाय-सी करताना OTP बाबत तांत्रिक अडचणी महिलांना येत असल्याचं समोर आलेलं होतं. आता यामध्ये ई-के-वाय-सी कशी करायची त्याचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. 2 मिनिटात तुम्ही स्वतःच्या मोबाईलमध्ये करू शकतात. बघा, 2 मिनिटामध्ये तुम्ही स्वतःच्या मोबाईलमध्ये तुमची जी ई-के-वाय-सी आहे ती करू शकता. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. दुसरं म्हणजे OTPच्या संदर्भात पण मी तुम्हाला मागे सांगितलेलं होतं. नंतर त्याच्यामध्ये सरकारने पण त्या ठिकाणी इम्प्रूव्हमेंट केलेली आहे. जे काही पोर्टल आहे ते चांगलं चालतं आहे. तुमची ई-के-वाय-सी पण होते. तुम्हाला ई-के-वाय-सी कशी करायची, घरबसल्या करायची आहे, घरी बसल्या 2 मिनिटात तुम्ही करू शकता. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. मी सांगितलं होतं, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सगळी काही मदत आपल्या चॅनल माध्यमातून केली जाते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पैसे मिळत राहावे. याच्यामध्ये बघा, तुमचाच फायदा व्हावा असं माझं त्या ठिकाणी मत असतं, असा माझा हेतू असतो आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला मदत करत असतो. ई-के-वाय-सीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही परत बघा. समजला नाही तर परत बघा. समजला की लगेच तुम्ही ई-के-वाय-सी करून टाका. आता बघा, OTPच्या बाबत तांत्रिक अडचणी होत्या, त्या समोर आल्यानंतर महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया म्हणजेच पूर्वीचं ट्विटर आताचं X या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून OTP बाबत येणाऱ्या अडचणींची बाब निदर्शनास आल्याचं सांगितलेलं आहे. नंतर ई-के-वाय-सी मधील तांत्रिक अडचणी ज्या आहेत त्या दूर करण्यात येतील असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता ई-के-वाय-सी करण्याची शेवटची तारीख पण देण्यात आलेली आहे. बघा, शेवटची तारीख आहे ई-के-वाय-सीची. या तारखेच्या आधी लाडक्या पात्र बहिणींना ई-के-वाय-सी पूर्ण करावी लागणार आहे. कुठली तारीख आहे ते पण लक्षात घ्या. बघा, ते पण तुम्हाला सांगतो, महत्त्वाचं आहे. लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करावी. बघा, नोव्हेंबरचा महिना आता सुरू होणार आहे आणि त्या नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये 18 तारखेच्या आधीपर्यंत तुम्हाला ई-के-वाय-सी पूर्ण करावी लागणार आहे. 18 तारखेपर्यंत ई-के-वाय-सी तुम्हाला पूर्ण करायची. बघा, 18 नोव्हेंबरपर्यंत. तर काय म्हटलेलं आहे महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी, तर त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळवण्यासाठी ई-के-वाय-सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली. दिनांक 18 सप्टेंबर 2025 पासून ladkibhin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ई-के-वाय-सीची सुविधा उपलब्ध आहे. यासाठी 2 महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. बघा, काय म्हटलेलं आहे, बहुतांश महिलांनी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. दिवसाला 4 ते 5 लाख महिला ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करतात, असं त्या ठिकाणी आपण मागे पण पाहिलं होतं. तर आता उर्वरित ज्या काही लाभार्थी भगिनी आहेत त्यांनीही 18 नोव्हेंबरपर्यंत किंवा 18 नोव्हेंबर 2025च्या पूर्वी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते. बघा, स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी आवाहन केलेले लाडक्या बहिणींनो तुम्हाला की तुम्हाला 18 नोव्हेंबरच्या पूर्वी ई-के-वाय-सी जी ती पूर्ण करायची आहे. अदितीताई तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार योजनेतील पात्र लाडक्या बहिणींना 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी ई-के-वाय-सी जी ती पूर्ण करून घ्यायची आहे, तरच तुम्हाला पुढचे लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.